इचलकरंजीच्या जवाहरनगर परिसरात महानगरपालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी तब्बल 20 ते 22 गाळे उपलब्ध करून दिले आहेत। मात्र गाळे मिळाल्यानंतरही काही विक्रेत्यांकडून गाळ्यासमोरील रस्त्यावरच ताडपत्री उभारून रस्त्यालगतच भाजी विक्री सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून महानगरपालिकेच्या कारवाईवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। जवाहरनगर परिसरात भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र गाळे उपलब्ध करून देण्यात आले। मात्र या गाळ्यांचा वापर करण्याऐवजी काही विक्रेत्यांनी गाळ्यासमोरील जागेतच ताडपत्री उभारून भाजी विक्री सुरू केल्याचे दिसून येत आहे। रस्त्याच्या कडेला अशा पद्धतीने व्यवसाय सुरू असल्याने रस्त्याची उपलब्ध जागा अरुंद झाली आहे। परिणामी विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनांची कोंडी होत असून पादचाऱ्यांनाही वाट काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। एकीकडे महानगरपालिका विक्रेत्यांना व्यवसायासाठी गाळे उपलब्ध करून देते, तर दुसरीकडे त्याच गाळ्यासमोरील रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होत असेल तर याला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। गाळे देऊनी रस्त्यावर व्यवसाय सुरू असेल तर नियमांची अंमलबजावणी नेमकी कुठे होते, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे। महानगरपालिकेने जवाहरनगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्यावरील अडथळे दूर करावेत, तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियमबाह्य व्यवसायावर योग्य ती कारवाई करावी, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।